मूरजबंध संख्या अशा काही एक मजेदार संख्या असतात. तर आपण गंमत म्हणून अशा संख्यांबद्दल शिकणार आहोत. तर अशा संख्या बघण्याआधी आपण आधी मूरजबंध म्हणजे काय ते बघूया. मूरजबंध शब्द असं काही तुम्हाला माहिती आहे का? म्हणजे आता इथे मी दोन शब्द लिहिलेले आहेत. हे अशा प्रकारचे शब्द आहेत, सरस आणि नवजीवन. काय गंमत आहे या शब्दांमध्ये? काही गंमत दिसतीये का? तर हे शब्द असे आहेत की तुम्ही पुढून किंवा मागून म्हणजे उलट सुलट कसेही वाचले तरी शब्द सारखाच आहे. म्हणजे मी सरस असा शब्द सुलट वाचला तरी तो सरस आहे आणि उलटा वाचला तरी सरसच आहे. आणि तसंच नवजीवन या शब्दाचं आहे. आणि असे बरेच शब्द आहेत. इथे मी उदाहरण म्हणून दोनच शब्द घेतलेले आहेत. तर अशा शब्दांना मूरजबंध शब्द म्हणतात. म्हणजे कसे शब्द की उलट सुलट कसाही वाचला तरी सारखाच असा जो शब्द असतो तो मूरजबंध शब्द असतो. मूरज म्हणजे मृदुंग. मृदुंग कसा दोन्हीकडून वाजवता येतो, कुठूनही वाजवला आणि दोन्हीकडूनही सारखाच असतो. तसा जो शब्द आहे दोन्ही बाजूनी कसाही वाचला तरी चालेल, तो शब्द हा मूरजबंध शब्द झाला. आता असे जे शब्द असतात तशा काही संख्या पण असतात. मग कुठल्या संख्या मूरजबंध असतील? तर आता इथे मी जे लिहिलेले आहेत 101, 7667 किंवा 99999 या सगळ्या संख्या कशा आहेत? या सगळ्या मूरजबंध संख्या आहेत. आणि 5 बद्दल काय? 5 ही कशी संख्या आहे? 5 ही सुद्धा मूरजबंध संख्या आहे. कारण कुठलीही एक अंकी जी संख्या असणार आहे त्यात एकच अंक आहे, त्यामुळे प्रत्येक एक अंकी संख्या ही मूरजबंधच असणार आहे. तर अशा या मूरजबंध संख्यांबद्दल आपण एक गंमत बघूया. म्हणजे समजा माझ्याकडे कुठली एक संख्या असली, उदाहरणार्थ 42 असतील, तर 42 वरून मी मूरजबंध संख्या करू शकते. काय करायचं की 42 उलटे करायचे म्हणजे झाले 24 आणि मग या दोन्हीची बेरीज करायची म्हणजे 42 अधिक 24 की 66. 66 झाला मूरजबंध. किंवा 35 असतील तर काय करणार मी? 35ला उलटा करायचं म्हणजे 35 झाले 53 आणि या दोन्हीची बेरीज केली की उत्तर येणार आहे 88 म्हणजे 88 झाली मूरजबंध संख्या. आता अजून एक उदाहरण मी समजा घेतलं की 67. 67ला उलट केल्यावर येणार 76 आणि या दोन्हीची बेरीज केल्यावर आले 143. आता 143 ही तर काही मूरजबंध संख्या नाही. मग अशा वेळेला काय करायचं? अशा वेळेला 143 पुन्हा उलटे करायचे म्हणजे होतील 341 आणि या दोन्हीची बेरीज करायची, मग तुम्हाला मूरजबंध संख्या येते 484. म्हणजे काय करायचं की कुठलीही संख्या घेऊन तिची उलटी संख्या करायची, त्या दोन्हीची बेरीज करायची, मूरजबंध संख्या येईल. नाही आले तर त्या बेरजेची पुन्हा उलटी संख्या करायची आणि त्यांची बेरीज करायची. तरी पण नाही आली तर पुन्हा तेच करायचं, बेरजेची पुन्हा उलटी संख्या करायची आणि बेरीज करायची म्हणजे शेवटी आपल्याला मूरजबंध संख्या येते. तर ही गंमत म्हणून, अंकांची खेळायची गंमत म्हणून हे करायचं आहे. आता मी तुम्हाला मूरजबंध संख्यांचे काही सुंदर नमुने दाखवणार आहे. आता इथे बघा, मी इथे काय केलंय की वरच्या आडव्या ओळीत आणि डाव्या बाजूच्या उभ्या ओळीत काही आकडे लिहिलेत. कोणते आकडे? 11, 111, 1111 असंच पुढे पुढे तुम्ही लिहू शकता. आणि डावीकडचा अंक आणि वरचा अंक या दोन्हीचा गुणाकार करून तो मी मधल्या चौकटीत लिहिलेला आहे. म्हणजे कसं? म्हणजे 11 गुणिले 111 याचा गुणाकार आहे 1221 किंवा 1221 किंवा 111 गुणिले 111 या दोन्हीचा गुणाकार इथे मी जांभळ्या रंगात दाखवलाय 12321 येतोय. तर अशा प्रकारे ह्या मी चौकटींमध्ये डावीकडचा अंक आणि वरचा अंक यांचे गुणाकार करून लिहिलेत. आता तुमच्या लक्षात आलं असेल की हे सगळे गुणाकार या मूरजबंध संख्या आहेत. इकडून तिकडून कशाही वाचा, सारखीच ती संख्या दिसते. तर इथे अंकांची सुंदर नक्षी तयार झालेली आहे. म्हणजे मी ज्या अंकांचे गुणाकार करतेय ते पण मूरजबंधच आहेत, 11, 111, 1111 आणि गुणाकाराचं जे उत्तर येत आहे ते पण मूरजबंधच आहे. बघा सगळे कसे गुणाकार दिसतात. तुम्ही जर पहिली गुणाकारांची उभी ओळ पाहिली तर 121,
1 2 2 1 1 2 2 2 2 1 अशी गंमत येते. आणि तुम्ही जर शेवटची उभी ओळ पाहिली तर त्याच्यात तुम्हाला दिसेल की 1 2 2 2 2 1 1 2 3 3 3 2 1 1 2 3 4 4 3 2 1 1 2 3 4 5 4 3 2 1 अशी गंमत झालेली आहे. एखादी रांगोळी काढावी तसा सुंदर नमुना तयार झालेला आहे. आणि सगळी ही मुर्याचपंथ संख्यांची गंमत आहे. तुम्ही स्वतः करून पहा, मजा वाटते असं करून लिहित जायला एकाखाली एक. आणि तुम्हाला मी अजून एक नमुना दाखवणार आहे. आता इथे ज्या गुणायच्या संख्या आहेत त्या 11, 101, 1001, 10001 अशा आहेत. डावीकडे निळ्या रंगात लिहिलेल्या संख्या आणि वरती हिरव्या रंगात लिहिलेल्या संख्या यांचा गुणाकार करून तो मध्ये लिहिलेला आहे. उदाहरणार्थ 11 गुणिले 101 यांचा गुणाकार आहे 1111. आणि समजा 101 गुणिले 1001 यांचा गुणाकार केला. डावीकडे आहेत 101, वरती आहेत 1001, तर तो गुणाकार येणार आहे 101101. इथे सुद्धा पुन्हा तुम्हाला दिसेल की सुंदर नमुना तयार झालेला आहे. प्रत्येक ओळीत तुम्हाला वेगळ्या वेगळ्या प्रकारचा नमुना दिसेल. आणि सगळ्या मुर्याचपंथ संख्या आहेत. आपण ज्यांचा गुणाकार करतोय त्या पण मुर्याचपंथ आहेत आणि गुणाकारांची जी सगळी उत्तरं आहेत ती पण मुर्याचपंथ आहेत. तर अशा मजेदार संख्या झालेल्या आहेत. गंमत म्हणून, खेळ म्हणून नक्की करून पहा.